बाउंड्री डायग्राम दिलेले आहे, तर याला आपण सॉल्व्ह करू. याला ए या ठिकाणी ए पॉइंटला हिंज्ड सपोर्ट दिलेला आहे, याच्या रिएक्शन्स फाइंड करायचे आहेत. आणि बी पॉइंटला रोलर सपोर्ट दिला, याचे रिएक्शन्स फाइंड करायचे आहेत. पहिल्यांदा याची लाईन डायग्राम बनवून घेऊ. आता मला ह्याच्यामध्ये एक मोमेंट सुद्धा दिलेला आहे. आता हा जो मोमेंट आहे तो फक्त समेशन ऑफ मोमेंट मध्येच अप्लाय करायचा, समेशन एफ ऑफ एक्स किंवा समेशन एफ ऑफ वाय मध्ये अप्लाय करायचा नाही. हा ए ला हिंज्ड सपोर्ट आहे, त्याला दोन रिएक्शन्स आर व्ही ए आणि ही दुसरी आर एच ए. त्याच्यानंतर हा 5 किलो न्यूटन हा लोड, त्याच्यानंतर हा 10 किलो न्यूटन मीटर हा मोमेंट, आणि त्याच्यानंतर हा बी ला रोलर सपोर्ट आहे, त्याची एक रिएक्शन्स आर बी. आता आपण याला नाव देतो सी डी ई आणि एफ. एफ बी हा यूडीएल दिलेला आहे, याचा पॉइंट लोड अप्लाय करा. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय एल बाय 2. एल किती आहे 1 मीटर, 1/2 किती आहे 0.5, म्हणजे अंतर किती येतील हा 0.5 मीटर, हा 0.5 मीटर आहे. त्यानंतर हा 1 मीटर आहे असं रिमेनिंग, हा टोटल 2 आहे, त्याच्यामधून हा 1 मायनस झाला, एवढा किती आला 1 आला. त्याच्यानंतर या ठिकाणी किती आहे 1 मीटर, त्यानंतर या ठिकाणी किती आहे 1 मीटर. त्यानंतर हा जीव्हीएल आहे, ह्याचं पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन हा सी पॉइंटला 90 डिग्री येतो, इथून घेतलं तर L/3 आहे. L/3 या ठिकाणी एल किती आहे 2, 2/3 किती आहे अंतर 0.67 मीटर, तर हे रिमेनिंग अंतर किती असेल 1.33 मीटर असेल. आता यांचे पॉइंट लोड, हा जो यूडीएल आहे ह्याचा पॉइंट लोड काय असतो, ह्याची लेंथ इंटू मॅग्निट्यूड. लेंथ 1 आहे, 1 इंटू 1 किती आला 1 किलो न्यूटन आला. हा जीव्हीएल आहे, ह्याचा लोड 1/2 इंटू लेंथ इंटू मॅग्निट्यूड, 1/2 इंटू 2 कॅन्सल होईल, इंटू 2 म्हणजे किती आला हा 2 किलो न्यूटन आला. आपली एवढी डायग्राम आली. हा या जी पॉइंटला हा जो 10 किलो न्यूटन मीटर मोमेंट दिलेला आहे, हा आहे असाच घ्यायचा, दिलेल्या डायरेक्शन न घ्यायचा, फक्त हा मोमेंटच्या कंडिशनला घ्यायचा. समेशन ऑफ एक्स किंवा समेशन ऑफ वाय यातल्या कुठल्याही कंडिशनला हा घ्यायचा नाही. चला इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करू. समेशन ऑफ मोमेंट ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. आपण ए पॉइंटला मोमेंट घेतोय, 0 घेतला. बघा ए पॉइंटला 2 किलो न्यूटन का जातोय क्लॉकवाइज निगेटिव्ह, 2 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 1.33. त्याच्यानंतर हा 5 किलो न्यूटन ए पॉइंटला डाऊनवर्ड आहे म्हणजे क्लॉकवाइज -5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे 2 + 1 3. त्याच्यानंतर हा 10 किलो न्यूटन मीटर हा सुद्धा क्लॉकवाइज चालला म्हणजे काय -10. ह्याला इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं नाही, देताना दिलेला आहे किलो न्यूटन मीटर मध्ये, त्याचं फक्त मॅग्निट्यूड घ्यायचं. त्याच्यानंतर हा 1 किलो न्यूटन ए पॉइंटला डाऊनवर्डच चालला म्हणजे क्लॉकवाइज चालला, -1 इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 + 1 3 4 5 की त्याला 5.5. आरबी अपवर्ड चालला म्हणजे अँटी क्लॉकवाइज पॉझिटिव्ह येईल, आरबी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 6 इज इक्वल टू 0. ह्या पूर्ण इक्वेशन मध्ये बघा फक्त आरबी अननोन आहे, तर आरबी ची व्हॅल्यू भेटून जाईल. काय येईल मग आरबी इज इक्वल टू 2 इंटू 1.33 प्लस 5 इंटू 3 प्लस 10 प्लस 1 इंटू 5.5 अपॉन हा 6 डिवाइड ला येईल म्हणजे आरबी इज इक्वल टू किती येईल बघा किंमत 2 इंटू 1.33 प्लस 5 इंटू 3 प्लस 10 प्लस 1 इंटू 5.5 इज इक्वल टू डिवाइड बाय 6 किती आला 5.53 आला. आरबी किती आला 5.53 किलो न्यूटन आला. त्याच्यानंतर समेशन एफ ऑफ एक्स आणि समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. आरव्हीए अपवर्ड चालला पॉझिटिव्ह, आरव्हीए 2 डाऊनवर्ड येतो निगेटिव्ह, हा 5 डाऊनवर्ड येतो निगेटिव्ह, हा 10 मोमेंट आहे हा येणारच नाही,
त्याच्यानंतर हा 1 किलो न्यूटन डाऊनवर्ड निगेटिव्ह, आरबी वरती चालला पॉझिटिव्ह, प्लस आरबी इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये आपल्याला आरबी ची किंमत भेटले तर आरव्हीए ची किंमत भेटून जाईल. तर आरव्हीए ची किंमत काय येईल मग 2 + 7 + 1 मायनस आरबी. तर आरव्हीए इज इक्वल किती येईल बघा, कॅल्क्युलेशन करा. 7 आणि 2 9 आणि 10, 10 मायनस आरबी किती आलाय 5.53, किती आहे 4.47 आला. 4.47 किलो न्यूटन आला. हा आरव्हीए भेटला. त्यानंतर समेशन एफ ऑफ एक्स घ्या, आर एच भेटून जाईल. समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, तर काय येईल आर एच ए इज इक्वल टू 0 येईल. हे झालं एक्झाम्पल. आता बघा याच्या पुढे आपण दुसरे एक डायग्राम घेऊ. मला एवढी डायग्राम दिलेली आहे आणि याच्यामध्ये फोर्स दिलेले नाही, 1 2 3 कपलच दिलेत, म्हणजे मुवमेंटच दिलेत. तर एच आणि हा पॉइंट बी आहे, बी च्या रिएक्शन्स फाइंड करायला सांगितलेत. त्यांची लाईन डायग्राम बनवून घ्या. आता पण ह्याच्यामध्ये आर ए आणि आर बी ह्या दोघांच्या व्यतिरिक्त कुठलीही रिएक्शन्स नाही, म्हणजे फोर्स नाही. तर याला दोन्ही पॉइंटला मुवमेंटच अप्लाय करायची. बघा ए पॉइंटला हिंज्ड सपोर्ट आहे, 2 रिएक्शन्स येतील आर व्ही ए आणि दुसरे आर एच ए. हा सी पॉइंटला मोमेंट आहे, हा किती आहे 10 न्यूटन मीटर. डी पॉइंटला मोमेंट आहे किती 20 न्यूटन मीटर. ई पॉइंटला हा मोमेंटच आहे, किती मोमेंट आहे 40 न्यूटन मीटर. बी ला रोलर सपोर्ट आहे, त्याला एक अननोन येईल, काय येईल आरबी येईल. आता बघ आर व्ही ए आणि आरबी ह्या 2 व्हर्टिकल रिएक्शन्स आहेत. समेशन एफ ऑफ मोमेंट ऍट एनी पॉइंट अप्लाय केला की एक रिएक्शन भेटेल, आणि नंतर समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा, एक रिएक्शन भेटल. समेशन ऑफ एक्स अप्लाय करा, आर एच ए भेटल. समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. हा ए चे दोन्ही फोर्स 0 आले. आता बाळांनो हा 10 कसा चाललाय अँटी क्लॉकवाईज, तो प्लस येईल. नंतर हा 20 का चाललाय क्लॉकवाईज, तो मायनस येईल. नंतर हा 40 का चाललाय क्लॉकवाईज, तो मायनस येईल. नंतर ए पॉइंट साठी आरबी कसा चालला अँटी क्लॉकवाईज, तो प्लस येईल. आरबी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 1 1 1 1 4 आहे इज इक्वल टू 0. हा सी डी आणि ई ला हे तिन्ही मोमेंट आहेत. मोमेंटची डायरेक्ट किंमत घ्यायची, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं नाही. काही देताना त्यांनी न्यूटन मीटर मध्ये दिलेले आहेत किमती. त्याच्यामध्ये आरबी अननोन आहे, आरबी ची किंमत भेटून जाईल. आरबी इज इक्वल टू किती येईल मग -10 + 20 + 40 अपॉन 4 आला. तर आरबी इज इक्वल टू किती येईल बघा -10 + 20 + 40 हा 50 आला बाय 4 किती येईल 12.5 न्यूटन येईल. हा आरबी भेटला. त्याच्यानंतर आर ए काढा, समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा, समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. हा आर व्ही ए अपवर्ड चालला म्हणजे पॉझिटिव्ह आहे आर व्ही ए. त्याच्यानंतर आरबी अपवर्ड चालला पॉझिटिव्ह आहे.
प्लस आरबी इज इक्वल टू 0 दोनच आहेत व्हर्टिकली रिॲक्शन्स. आता बाळांनो आपल्याला आरबीची किंमत माहित आहे तर हा आरव्हीए भेटल आरव्हीए इज इक्वल आरबी प्लस आहे राईटला जाऊन मायनस होईल म्हणजे काय आला आरव्हीए इज इक्वल टू 12.5 न्यूटन आला. हा आपल्याला आरव्हीए भेटला. हा काय येईल मायनस येईल मायनस आहे म्हणजे त्याची आपण घेतलेली डायरेक्शन अपोजिट आहे. आपण आरव्हीए अपवर्ड घेतलाय मग तो डाऊनवर्ड अप्लाय होतोय ते डायरेक्शन दाखवून द्या. आरव्हीए इज इक्वल किती आहे 12.5 न्यूटन आणि ह्याची डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे कारण की आपण व्हर्टिकली अपवर्ड घेतले येताना आपलं आन्सर मायनस आलं म्हणजे डायरेक्शन अपोजिट आली. आता आर एच ए राहिला समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 तर आर एच ए इज इक्वल टू 0 झाला. हे झालं एक्झाम्पल. पण अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. मला एवढी डायग्राम दिलेली आहे. बीम वरती बीम दिलेले आहे बाळांनो. मागच्या लेक्चर मध्ये जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं सेम याला तसं सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा ही वरची बीम घ्या नंतर ही खाली बीम घ्या. वरच्या बीम वरती दोनच रिॲक्शन येतील ह्याला पॉइंट देऊ आपण. हा ए हा बी आणि सी. ही जी वरची बीम आहे कुठली येणार बी सी येणार. ह्याला बी चे एक अननोन रिॲक्शन आणि सी चे एक येणार. खाली बीम ए बी आणि याला डी पॉइंट म्हणलं डी तर याच्यावरती 3 अननोन रिॲक्शन येणार. ए ची एक बी ची एक आणि डी ची एक. ज्याच्यामध्ये कमी अननोन आहे त्याला आपण सॉल्व्ह करू म्हणजे वरची बीम घ्यायची बाळांनो. आता यांचे आपण वरची फक्त बीम घेवा तर लिहिलं मी बीम बी बी ला एक सपोर्ट येईल आर बी त्याच्यानंतर सी ला 2 येतील हा आर एच सी आणि आर व्ही सी. आता बघा याच्यामध्ये 2 लोड्स आहेत बघा. हा पहिला काय घेतला युडीएल घेतला आणि हा दुसरा जीव्हीएल घेतला. युडीएलचा पॉइंट लोड कुठे येईल याच्या सेंटरलाच येईल. याचं मॅग्नेट्यूड किती आहे या ठिकाणी 3 आणि याची लेंथ किती आहे 7. 7 into 3 किती आहे 21 किलो न्यूटन येईल. 21 किलो न्यूटन येईल आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन किती आहे 3.5 येईल. हा 3.5 मीटर आणि हा किती आला 3.5 मीटर आला. त्याच्यानंतर हा जो जीव्हीएल आहे त्याचा पॉइंट लोड कुठे येईल ह्या 90 डिग्री पासून L/3 वरती येईल. म्हणजे बघा ह्याच्यापासून L/3 वरती येईल या ठिकाणी. म्हणजे किती आहे L/3 टोटल 7 आहे. 7/3 किती येतो बघा 7/3 इज इक्वल टू 2.33 आला. बघा एवढा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन किती आला 2.33 मीटर आला. आणि पॉइंट लोड किती येईल याचा 0.5 म्हणजे 1/2 इंटू याची टोटल लेंथ किती आहे 7 इंटू मॅग्नेट्यूड किती आहे टोटल 12 होईल. त्याच्यामधून हे 3 जर मायनस केलं तर एवढं किती उरल 9 उरल इंटू 9 आला. किती येत आहे 31.5 येत आहे. 1/2 इंटू 7 इंटू 9 31.5 येतोय. हा 31.5 किलो न्यूटन आला. आता बघा सी पॉइंटला मोमेंट घ्या. समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट सी इज इक्वल टू 0. बघा 31.5 कसा चाललाय अँटी क्लॉकवाइज प्लस येईल. 31.5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 2.33 इंटू याच पॉइंटला 21 कसा चालला अँटी क्लॉकवाइज प्लस येईल
प्लस 21 इंटू पॉईंट किती आला 3.5 आला. ह्या सी पॉईंट आरबी कसा आला क्लॉकवाईज म्हणजे काय मायनस आरबी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 7 इज इक्वल टू 0. तर आरबी ची किंमत काय भेटल हा मायनस आहे राईटला जाऊन प्लस होईल आणि 7 मल्टिप्लाय लेफ्टला येऊन डिवाइड होईल म्हणजे किती येईल 31.5 इंटू 2.33 प्लस 21 इंटू 3.5 अपॉन 7 येईल. तर आरबी इज इक्वल टू किती येतोय बघा 31.5 इंटू 2.33 प्लस 21 इंटू 3.5 डिवाइड बाय 7 किती येतोय 20.99 किलो न्यूटन येतोय हा आरबी भेटला. त्यानंतर समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. आता बघा आरबी अपवर्ड चालला पॉझिटिव्ह येईल 21 डाउनवर्ड निगेटिव्ह 31.5 डाउनवर्ड निगेटिव्ह मायनस 31.5 त्यानंतर आर सी व्ही अपवर्ड पॉझिटिव्ह प्लस आर व्ही सी इज इक्वल टू 0. आपल्या आरबी ची किंमत भेटलेले आर सी व्ही ची किंमत भेटून जाईल. आर व्ही सी इज इक्वल काय येईल 21 प्लस 31.5 मायनस आरबी. तर आर व्ही सी इज इक्वल किती येईल बघा कॅल्क्युलेशन करा 21 प्लस 31.5 मायनस आरबी किती आलाय 20.99 किती येतोय 31.51 किलो न्यूटन आला. हा आर व्ही सी झाला. आता समेशन एफ ऑफ एक्स अप्लाय करा. समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तर आर एच सी काय येईल 0 येईल. तो एकटाच हॉरिझॉन्टली आहे. हे झाले बाळांनो वरची बीम. आता खाली बीम घ्या ए बी डी. बीम ए बी डी साठी बघा ए बी डी बीम बनवा. ए ला रोलर सपोर्ट एकच रिएक्शन्स आर ए. त्यानंतर बी ला रोलर आहे त्याची डाऊनवर्ड डायरेक्शन लागल. हे आर बी किती आले आर बी आपल्याकडे 20.99 किलो न्यूटन. त्याच्यानंतर डी ला रोलर एक रिएक्शन लागल कायला आर डी येईल. आता बाळांनो ह्यांचे डिस्टन्स बघा हा किती आहे 2 मीटर आणि हा पुढे किती आहे 3 मीटर. चला आता ह्याच्यामध्ये इक्वेशन्स अप्लाय करू. बघा समेशन पहिली इक्वेशन करा समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. हा 0 आला. आरबी डाऊनवर्ड चालला का चालला क्लॉकवाईज म्हणजे मायनस 20.99 इंटू 2 आला. आरडी वरती चालला म्हणजे काय चालला अँटी क्लॉकवाईज चालला प्लस ए आरडी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 प्लस 3 किती आला 5 इज इक्वल टू 0. हा मायनस आहे राईटला जाऊन प्लस होईल म्हणजे काय येईल बघा आरडी ची किंमत 20.99 इंटू 2 अपॉन 5. तर आरडी इज इक्वल टू किती येतोय बघा पण 20.99 ला 21 घेतला तरी चालेल. 20.99 इंटू 2 डिवाइड बाय 5 8.4 आला. 8.4 किलो न्यूटन आला. हा आर डी भेटला आपल्याला. त्यानंतर समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. आर ए वरती चालला पॉझिटिव्ह येईल 20.99 डाऊनवर्ड येतो निगेटिव्ह येईल 20.99. आर डी वर चालला पॉझिटिव्ह येईल आर डी इज इक्वल टू 0. इथं आर ए ची किंमत भेटेल आपल्याला. आर ए इज इक्वल काय येईल मग 20.99 मायनस आर डी. आर डी ची किंमत पुट करा किती येते बघा 20.99 मायनस आर डी किती आलाय 8.4 इथे 12.59 किलो न्यूटन येईल बघा. हा आरे आला. ह्या झाल्याच्या रिएक्शन्स. अजून बघा दोन कंडिशन्स याच्यामध्ये विचारू शकतात त्या फक्त मी ओरली सांगतो बघा डायग्राम बनवून. म्हणजे एक ब्रॅकेट येतो आणि एक बीम मध्येच पिन सपोर्ट येतो.
पिन सपोर्ट हा डॉटने सुद्धा दाखवला जातो, तर त्याला पिन कन्सिडर करून सॉल्व्ह करायचा. समजा या ठिकाणी एक बीम दिलेली आहे, या ठिकाणी हा हिंज्ड सपोर्ट आहे, या ठिकाणी हा रोलर सपोर्ट आहे, हा ए, हा बी आणि याच्यामध्ये एक हा सी पिन सपोर्ट दिलेला आहे. पिन सपोर्ट दिलेला आहे. तर काय करायचं, या ठिकाणी एसी डायग्राम वेगळी घ्यायची आणि सीबी डायग्राम वेगळी घ्यायची. जे लोड आहे ते आहेच घ्यायची. म्हणजे एसीची डायग्राम कशी येईल बघा. हा रोलर घेतो मी, एला रोलर एक रिॲक्शन्स काईल आर ए, सी ला हिंज्ड आहे दोन रिॲक्शन्स म्हणजे हा काईल आर व्ही सी आणि हा काईल आर एच सी आहे. नंतर सी बी वेगळी बीम घ्या बघा, सीबी बी ला रोलर आहे एक रिॲक्शन आहे आर बी आणि सी पॉइंटला आता आपण ए साइडला घेतलं, ज्या रिॲक्शन्स घेतल्या त्या बी म्हणजे अपोजिट साइडला जाणार आहे, त्या फक्त अपोजिट डायरेक्शन घ्यायच्या. आर एच सी लेफ्टला घेतला, इकडे राईटला दाखवा आर एच सी. आर व्ही सी हा अपवर्ड घेतला, इथं फक्त डाऊनवर्ड दाखवा काईल आर व्ही सी आणि सॉल्व्ह करा. जे पाठीमागे एक्झाम्पल झालं, जो रोलर होता दोन बीम एकमेकांवरती दिल्या होत्या त्याला आपण अपोजिट घेत होतो, पण इथं एकावरती दिला आणि मध्ये पिन जॉईन दिला, मग पी सपोर्ट दिला तर याप्रमाणे घ्यावं लागेल. अजून एक कंडिशन आहे, जर त्याच्यामध्ये ब्रॅकेट दिला तर हा जो सी पॉइंट आहे या ठिकाणी हा ब्रॅकेट देतात आणि इकडे वर जोडलेला दाखवतात बाळा. हा जर जोडला तर या ब्रॅकेटची या ठिकाणी एक रिॲक्शन घ्यायची. याच्यामध्ये काय असणार आहे, हे टेन्शन असणार आहे, हे टेन्शन घ्यायचं. म्हणजे हा सी पॉइंट दिला तर पहिल्यांदा एसी पॉइंट घ्या, ह्याला सॉल्व्ह करा, हा सी वर घ्या, त्यानंतर सीबी घ्या, याला सुद्धा ही रिॲक्शन घ्या आणि त्याला सॉल्व्ह करा. झाले एवढ्याच कंडिशन विचारू शकतात.